नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये मी रीता शेट्टी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज सावित्रीबाई फुलेंची 191वी जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण अशी एक सावित्रीची लेख आहे जिची आपण आज मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचं नाव आहे तृप्तीताई देसाई. सगळेजण त्यांना ओळखतात. तृप्तीताई देसाई म्हटलं की एक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या, राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या आणि त्याचबरोबर त्यांनी भूमाता ब्रिगेड फाउंडेशन आहे त्यांचं एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे जी आंदोलनासंदर्भात पण आहे आणि एक फाउंडेशन आहे जे सामाजिक कार्य करत असते. तर अशा या तृप्तीताई देसाई आणि सध्या सगळ्यांनाच माहिती आहे मराठी बिग बॉस जे झाले त्यामध्ये तृप्तीताई देसाईंनी पार्टिसिपेट केलं होतं. सो आपण एक थोडासा त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात. तर आपण खास बातचीत करणार आहोत तृप्तीताई देसाई यांच्याशी. नमस्कार ताई. हां, नमस्कार. तृप्तीताई हे नाव पूर्ण महाराष्ट्रात म्हणू आपण किंवा भारतातही बऱ्याच जणांना माहिती आहे तृप्तीताई काय आहेत. सो तुमचा जो जीवन प्रवास आहे की तुमच्या मध्ये हे कसं संकल्पना आली की आपण एक आंदोलनासाठी एक भूमाता ब्रिगेड फाउंडेशन असेल तुमची जी संस्था आहे त्याची स्थापना करावी आणि काहीतरी कार्य समाजासाठी करावं. सो त्या जर्नीविषयी थोडंसं सांगाल मॅडम? खरं तर आज सावित्रीमाईंची जयंती आहे. सावित्रीमाईंनी दिलेला जो संदेश आहे किंवा त्यांचा म्हणजे आत्ता तुम्ही जे म्हणताय की तृप्तीताई देसाई हे जे नाव आहे किंवा तो एक जो दरार आहे तर मला वाटतं ती सावित्रीमाईंची शिकवण आहे. त्यावेळेला जशा लढल्या, त्यांनी जी क्रांतीची ज्योत पेटवली ती कुठंतरी एक थोडासा वसा घेऊन आम्ही जो सावित्रीच्या लेकी म्हणून हे करतोय. आणि भूमाता ब्रिगेड, भूमाता फाउंडेशनची स्थापना करण्याचं कारणच हे होतं की महिलांना अनेक ठिकाणी भेदभाव केला जात होता. अनेक ठिकाणी जेव्हा अन्याय होत होता, मग तो शेतकऱ्यांवर असेल, कामगारांवर असेल, महिलांवर असेल, तर आवाज उठवला पाहिजे म्हणून स्वतःची एक संघटना असली पाहिजे म्हणून त्याची स्थापना केली. आणि मला वाटतं की ते कार्य आता इथंपर्यंत आलेलं आहे. आणि नक्कीच मॅम तुमचं हे कार्य खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करतायत. जसं सावित्रीला शिक्षणासाठी त्यांनी पाऊल उचललं की महिलांच्या शिक्षणासाठी आपण पुढाकार घ्यायचा आहे, पण त्यांच्यावर लोकांनी दगडफेक असेल किंवा लोकांचा अपोज खूप होतं. सेम थिंग तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी आंदोलन करत असताना तुम्हालाही हे सगळं सहन करावं लागलं, पण त्यातूनही तुम्ही काहीतरी अचीव केलेलं आहे. सो खूपच इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तुमची. आणि हे सगळं करत असताना मॅडम की आपण जेव्हा एक आपली फॅमिली लाईफ असते आणि एक प्रोफेशनल लाईफ असते किंवा आता तुमचं हे सामाजिक कार्य तुम्ही करतायत तर त्यामध्ये तुमचे जे पती आहेत देसाई सर यांचा कसा पाठिंबा आहे? कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्त्री ज्याला कळली त्याला ज्योतिबा कळले आपण असं म्हणतोय आणि शिक्षणाचं महत्त्व ज्यांना कळलं त्या सावित्रीबाई फुले आहेत. तसं तुम्ही कुटुंबाविषयी काय सांगाल की कशा प्रकारे ते सपोर्ट करतायत तुम्हाला? माझ्या घरातील अगदी माहेरचे सगळे असतील, सासरचे असतील, सगळ्यांनी पाठिंबा दिला. आणि आवर्जून मी माझ्या मिस्टरांविषयी सांगेन. प्रचंड ट्रोलिंग असेल, मला त्रास देण्यात आला किंवा मारहाण करण्यात आली किंवा आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळेला म्हणजे शिव्या देणं असेल किंवा ह्या ज्या काही गोष्टी घडत होत्या तर त्याचं श्रेय मला वाटते की माझं हे जे आंदोलन यशस्वी झालं माझ्या कृतीमुळे जेवढं झालं आहे त्याच्यात माझ्या मिस्टरांचा खूप हातभार आहे. कारण त्यावेळेला त्यांनी दिलेला जो सपोर्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. कारण जे एखादी महिला जेव्हा काम करत असते तेव्हा विनाकारण जे माहीत नसतात तेही लोक चारित्र्यहनन करतात, नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांनी सांगितलं तू तशी नाही आहेस ना, तुला जे करायचं ते महिलांसाठी करायचं, तुला समानता आणायची आहे. सावित्रीमाईंनी त्यावेळेला केलं किंवा आत्तापर्यंत जे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना त्रास झालेलाच आहे. तू तुझं काम कर. आणि मला वाटतं की घरातला जो एक पाठिंबा असतो तो फार महत्त्वाचा असतो. मग तो आंदोलनाच्या बाबतीतही मला मिळाला. आता बिग बॉसच्या घरात जाताना सुद्धा जे काही आहे तो आमच्या घरच्यांनी सर्वात प्रथम सांगितलं की तू जा. ज्या ज्या वेळेला संकट आली किंवा आनंदाचे क्षण आले मला वाटतं की परिवार फार महत्त्वाचा होता आणि त्यांनी पाठिंबा दिल्यामुळंच आज मी या ठिकाणी आहे. नक्कीच मॅडम. तर सरांचं काय म्हणू आपण, सरांचं खूपच कौतुक केलं पाहिजे की ते नेहमीच तुम्हाला पाठिंबा देत राहत आहेत. आत्ताच तुम्ही बिग बॉसचा उल्लेख केला. तो बिग बॉसची जी जर्नी होती, जो एक प्रवास आहे, नक्कीच सगळेजण बिग बॉस बघतात आणि प्रत्येकाचं आपण म्हणून एक ॲक्च्युअल जे रूप आहे ते तिथे समोर येत असते. सो तुमचा त्यातल्या प्रवासाविषयी थोडंसं सांगाल? रीताजी, खरं तर
बिग बॉसमध्ये जेव्हा जाणार होते तेव्हा काही जवळचे लोक होते, ते म्हणत होते की कशाला जाताय, तिथं अनेक वेळेला बदनामी होते, तुमचं क्षेत्र वेगळं आहे. पण मी म्हणत होते की मी जशी आहे तशी लोकांना तरी दिसेन. कारण आंदोलनाच्या माध्यमातून लोक फक्त मला भांडताना बघत होते, बरेच जण मला घाबरायचे. आणि इथे असं होतं की 24 तास लाईव्ह दिसणार होतं, तुम्ही घरात जशा आहात तसे तुम्ही प्रेझेंट होणार होता. आणि मला वाटतं की बिग बॉस हे व्यासपीठ माझ्यासाठी खूप चांगलं ठरलं. कारण लोकांना असं वाटायचं की म्हणजे बऱ्याच वेळेला मला कोणी भेटलं तरी म्हणायचं, अरे आता तुम्ही भांडायला शिकाल कारण तृप्ती देसाईंना भेटलाय. पण एक आई म्हणून मी कशी आहे किंवा घरातल्यांची काळजी कशी घेते, मी माणूस म्हणून कशी आहे. म्हणजे बाहेर लोकांना असं वाटायचं की ह्या नुसतं आंदोलनच करत असतील, यांना घरातलं पण काही येतं का नाही. परंतु आपण पाहिलं असेल की बिग बॉसच्या घरात जेवढे दिवस मी होते माझ्या हातचा स्वयंपाक सगळ्यांना आवडायचा. जरी काही भांडणं झाली लोकांना वाटायचं की आता तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात गेले आहेत म्हटल्यावर राडा आणि भांडणंच. परंतु अनेक वेळा भांडणं सोडवण्याची भूमिका सुद्धा मी तिथं घेते. ॲक्ट्रेस आणि ॲक्टर तिथे होते. परंतु आपण पाहिलं असेल की बिग बॉसच्या घरात मी जेव्हा जाणार तेव्हा बिग बॉसच्या टीमने सुद्धा मला खूप मान सन्मान दिला. म्हणजे आमच्या बिग बॉसचं घर जे होतं ते बांगडी खालून प्रवेश होता, झुमक्यांचं झुंबर होतं, कारण तृप्तीताई महिलांसाठी काम करतात. त्यानंतर आता आपण पाहिलं असेल की बाजूबंद होते, नथ होती, आमच्या ज्या भिंती होत्या त्यासुद्धा पैठणीच्या केलेल्या होत्या. आणि आपण म्हणतो ना की आपण जर चांगलं काम केलं ना तर आपल्याला सन्मान मिळत असतो. आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं असेल की कुणीही म्हणजे प्रत्येकजण तृप्तीताईंशिवाय मला बोलत नव्हतं. अगदी महेश मांजरेकर सर सुद्धा कुणीही त्या घरामध्ये असलं तरी ते आत्तापर्यंत अरे तुरे म्हणजे मला ताई म्हणावं अशी अपेक्षा नव्हती, पण माझ्या कार्याचा सन्मान ठेवला गेला. आणि मला वाटते की हेच खूप चांगलं आहे की आपले मी जशी माझ्या जीवनामध्ये आहे तशी बिग बॉसच्या घरामध्ये दिसले. आणि बिग बॉसच्या घर खूप वेगळं आहे, तिथे खूप अनेक आव्हानं आहेत. तिथे मी स्पोर्ट्समन मी जशी कॉलेजमध्ये होते ती दिसले. तृप्तीताई कधी डान्स करताना दिसतील असं कोणाला वाटलंही नसेल. दररोज सकाळी गाणं लागलं की डान्स करून आमची सुरुवात व्हायची. मी माझ्या परीनं जे जे करता आलं ते केलं आणि लोकांनाही ते फार आवडलं. खूपच छान मॅडम. की आणि ॲक्च्युली आहे की तुमची खरी बाजू जी आहे जी लोकांसमोर नाही आहे. जसं तुम्ही म्हटलं की आंदोलनामधनं फक्त या भांडतातच, या राडाच करतात, पण प्रत्यक्ष तुम्ही काय आहे ते लोकांना दिसलं. मॅडम आज सावित्रीबाई फुलेंची 191वी जी जयंती आहे त्यानिमित्त तुम्ही आज सावित्रीच्या ज्या लेकी आहेत ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे यायचं आहे, वेगळं कार्य करायचं आहे, अशा लेकींसाठी काय संदेश द्याल? मी सावित्रीमाईंच्या सगळ्याच लेकींना जयंतीनिमित्त एवढंच सांगेन, कुठल्याही क्षेत्रात काम करताना किंवा पुढे यायचं असेल तर जे आहे ते न घाबरता या, आपलं धैर्य आपल्याजवळ ठेवा. आणि त्यानिमित्तानं एवढंच सांगेन की आता रडायचं नाही आहे तर लढायचं आहे. तर नक्कीच मी सावित्रीमाईंना पुन्हा एकदा अभिवादन करते आणि सगळ्याच लेकींना सलाम करते. कारण प्रत्येकजण काही ना काही वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक अडचणी येतात पण कुठंही जे आहे ते अजिबात मला हे येत नाही किंवा मला हे करता येणार नाही, कोणी नावं ठेवतं आहे म्हणून घाबरून जाऊ नका. म्हणूनच मगाशी मी जसं सांगितलं ना की आता रडायचं नाही तर लढायचं आहे. अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांशी आपण बातचीत करत राहू. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज.